नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक गुड न्यूज आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. ठाणे महानगरपालिके संदर्भात लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. अग्निशमन विभागामध्ये जवळजवळ 601 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. हे रिक्त पदे भरण्याची प्रोसेस कधी चालू होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती मी या प्लॅटफॉर्मवरून स्वप्नील भंडारे आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर माहिती काय आहे ती बघूया. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता नुकतीच कामगार आयुक्तालयाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्या संदर्भात आपण 2 बॅच दिलेले आहेत. एक कायद्याची बॅच आहे आणि एक फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे. यामध्ये कायदा बिदा सगळं संपूर्ण सिलेबस या ठिकाणी शिकवलं जाणार आहे आणि यामध्ये फक्त कायदाच आहे. फक्त 599 रुपयामध्ये ही बॅच आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या. हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे. फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे 999 रुपयाला. जास्त सांगणार नाही, फक्त हजारो विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. हे तुमच्यासाठी खूप 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 झालं आहे, कारण हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास जर या बॅचवरती असेल तर तुमचा का नसावा असं मला वाटतं. म्हणून तुम्ही या दिलेल्या नंबरवरती कॉल करा, बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन मिळवा. चला आपण बघूया ठाणे महानगरपालिका संदर्भात काय म्हणते लोकमत बातमी. बघा, ऑथेंटिक सोर्स आहे म्हणूनच अग्निशमन विभागात 601 पदं भरली जाणार आहेत. किती? 601 पदे. आता ठाणे महानगरपालिकेला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. का बरं हे असं म्हटलेलं आहे ते देखील तुम्हाला थोडक्यात सांगतो. काहीतरी गडबड झाली होती. गावदेवी मंडईतील भीषण आगीत एक जणाचा या ठिकाणी काय झाला होता, 2 अग्निशमन दलाच्या जवानांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेला अग्निशमन यंत्रणेतील मनुष्यबळाचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आणि म्हणून ठाणे महानगरपालिकेला सुचलेलं हे उशिरा शहाणपण आहे असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता जास्त तुम्हाला फोपट पसारा बाकीचे न्यूज सांगत नाही. आपल्या स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे ते देखील तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. अग्निशमन विभागात 835 किती? 835 या ठिकाणी पदे मंजूर असली तरी सध्या केवळ 325 किती? 325 कार्यरत कर्मचारी. आता बघा, 325 अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. ही तफावत भरून काढण्यासाठी आता यांना अर्जंटली 601 पदे अग्निशमन विभागामध्ये भरण्याचं प्रस्ताव त्यांनी ठरवलेलं आहे. ही भरती प्रक्रिया काय केली? भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. बघा, भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे प्रोसेसमध्ये आहे. जाहिरात कधी येऊ शकते, जाहिरातीबद्दल सुद्धा इथे या ठिकाणी सांगितले. भरती संदर्भात 2 दिवसात जाहिरात प्रसिद्ध होईल. 2 दिवस, मी म्हणतो 8 दिवस जाऊ द्या, पण जाहिरात 100% आली पाहिजेत. 2 दिवस सांगितलेत, आपण 8 दिवस पकडू, काय अडचण नाही. न्यूज आहे, 2 दिवस सांगितले, ऑथेंटिक न्यूज आहे. आजच्या 3-4 दिवसामध्ये जाहिरात यायला पाहिजेत. सर्व प्रश्नांना उत्तर देताना पालिका आयुक्त सौरभ राव यांनी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला. अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील भरती प्रक्रियेसाठी पुढील 2 दिवसात काय सांगितले? पुढील 2 दिवसात. आता अग्निशमन आणि काय सांगितलं त्यांनी? अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभाग 2 विभागातली पदभरती होणार आहे. लक्षात ठेवा, फक्त अग्निशमन विभागातच नाही, अभियांत्रिकीची सुद्धा येणार आहे. अभियांत्रिकीमध्ये भरपूर वेगवेगळी पदं असतात. विद्युत असेल, सिव्हिल असेल, काळजी करू नका. मोठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार असे आपल्याला या ठिकाणी दिसते. 2 दिवसात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 3 महिन्याच्या आत पदभरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. किती? फक्त 3 महिन्याच्या आतमध्ये पदभरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी घोषणा केली. तसेच शहरातील मॉक ड्रिल, परिणामकारकता आणि सुरक्षा मानकांची तपासणी केली जाईल. 1 महिन्याच्या आत रुग्णालय, शाळा, व्यापारी संकुल आणि महत्वाच्या आस्थापनाची फायबर ऑडिट करण्यात येईल. आणि अग्निशमन जवानांनी विमा योजना, व्यवसाय प्रशिक्षण आणि अत्याधुनिक उपकरणांच्या खरेदीसाठी भर दिला जाणार असल्याचे या ठिकाणी सांगितले. आता यामध्ये अजून एक बाब या ठिकाणी पुढे येऊन आपल्याला पाहायला मिळते. अभियांत्रिकी विभागामध्ये पद भरली जातील. बघा, काय काळजी करू नका असं स्पष्ट घोषणा या ठिकाणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या ठिकाणी केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागा. अग्निशमन विभागामध्ये तब्बल 601 पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट, या ठिकाणी अभियांत्रिकी विभागातील पदे देखील भरण्यात येणार आहेत. म्हणजे येताना जाहिरात ही दोन्ही मिक्स येतील. बघा, अग्निशमन विभागातली वेगळी पदे येतील आणि अभियांत्रिकीतली वेगळी पदे येतील. त्यामुळं अशी मोठी कंबाईन जाहिरात आपल्याला 700 ते 800 पर्यंत जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल. तयारीला लागा. आता पाहूया आपण, यांनी 2 दिवसात सांगितले, आपण माझ्या मते एक 4-5 दिवसाचा कालावधी अजून एक्स्ट्रा वाढून घेऊ. आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे असं गृहीत धरून तुम्ही अभ्यासाला लागा. जाहिरात आल्यावरती आपण आहोतच. सगळी माहिती या ठिकाणी इत्यंभूत या प्लॅटफॉर्मवरून देण्यात येईल. काळजी करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. 601 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. मंजूर पदे तुम्हाला 635, सध्या कार्यरत 305, रिक्त पदे 510 आहेत. मग त्या ठिकाणी 510 अग्निशमन विभाग आणि बाकीची राहिलेली 601 आहेत. म्हणजे किती येणार? काळजी करू नका, जवळजवळ
90 91 पदे अभियांत्रिकी विभागामध्ये भरली जाणार आहेत, हे स्पष्टपणे उघड चित्र दिसते आपल्याला या ठिकाणी. त्यामुळे काळजी करू नका, जाहिरात 1-2 दिवसात 4 दिवसात प्रसिद्ध होणार आहे. ऑथेंटिक माहिती आहे आणि तुम्ही तयारीला लागावं. जाहिरात आल्यानंतर भेटूच आपण पुन्हा एकदा. तुर्तास या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद.